हॅलो फ्रेंड्स, खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। अर्धा किलोचा चॉकलेट फ्लेवरचा केक जो आहे स्क्वेअर शेपमध्ये तो मी बनवून घेतला आहे। साधारणतः 6x6चं हे टीन आहे अर्धा किलोसाठी आणि चौकोनमध्ये मी 2च लेयर्स केलेत कारण जास्त क्रीम जायला नको। आपण जे डिझाइन करणार आहोत तिला वरतून थोडीशी क्रीम एक्स्ट्रा जाणार आहे, म्हणून मग मी आतून 2च लेयर्स करून घेतल्या आणि शक्यतो 2च लेयर्स केल्या की मग कस्टमरला क्रीमही कमी जाते या पद्धतीने। आणि त्याचे असे कटिंग्स करून घ्यायचेत आपल्याला, तुम्ही बघत असाल तर बघा या पद्धतीने। आणि एक कटिंग करून मी या पद्धतीने ठेवलं आहे। आता आपल्याला बनवायचा आहे 7 नंबरचा केक आणि एक कटिंग करून मी असं आडवं ठेवलं आहे आणि त्याला आपण जी 7 नंबर बनवतो इंग्लिशमधला तर तो बनवायचा आहे। आता इथे मी अशा पद्धतीने अरेंज करणार आहे। चौकोनीमध्ये होतो कारण यामध्ये कुठेही कर्व नाही आहे। जेव्हा कर्व असतो तेव्हा आपल्याला शक्यतो राऊंड शेपचा केक ॲडजस्ट करावा लागतो। आता तिसऱ्यामधला सुद्धा मी थोडासा पीस कट करून यूज केला आहे आणि आता आपल्याला क्रीमने सगळा केक जो आहे तो कवर करून घ्यायचा आहे। सोप्पा आहे बरं का या पद्धतीचे केक करणं, कुठेही जास्ती अवघड नाही आहे, काहीच नाही। फक्त हळूहळू करायचं आहे आणि थोडंसं डोकं चालवायचं आहे आपलं। आणि त्यासाठीच मग हा केक मी तुमच्याशी शेअर केला। नंबरचा केक आहे 7 नंबरचा। अगदी आपल्या घराच्या मागेच आहेत हे राहायला आणि त्यांच्या मुलीचा 7 मंथचा बड्डे होता, त्याच्यासाठी हा केक मी बनवला। रेनबो मध्ये बनवला आहे, पुढे जाऊन तुम्ही बघालच आणि छान झाला होता। त्यांना इतका आवडला की त्यांचा मला फीडबॅक आला की ॲक्च्युली सांगते मी काय झालं ते। आणि या केकची ऑर्डर तिने मला सकाळी दिली होती आणि संध्याकाळी 6 वाजता पाहिजे होता। साधारणतः 10-11 वाजता फोन आला असेल। म्हटलं ठीक आहे देते तुला। आणि ज्यावेळी तिची ऑर्डर असते खरंच माहीत नाही, पण खूपच मी बिझी शेड्यूल असतं माझं त्या दिवशी आणि नेमकं शेजारच्या काकूंचं हळदी कुंकू होतं। मग त्या बोलल्या माझ्याकडे रांगोळी काढायला या। त्याच्यानंतर पुन्हा 10-12 केकही होते। तुम्ही जर माझा व्लॉग जाऊन बघितला असेल तर तुम्हाला नक्कीच समजेल शुक्रवारचा। आणि माझी वैभव लक्ष्मीची पूजाही असते। शॉपमधलेही केक पुन्हा वरद आला की ते पॅकिंग करून शॉपला पाठवायचे। खूप सारं बिझी शेड्यूल होतंच, पण त्यातल्या त्यात मग तिचा असे केक म्हटलं की ह्याला थोडंसं निवांत लागतं। तरीही घाईघाईत मी शूटसुद्धा केलं 7 नंबरचा केक। म्हटलं चला तुमच्याशीही शेअर करावा आणि छान झाला होता, तिला खूप आवडला। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा केक आहे अर्धा किलोचा। थोडासाच पीस राहिला पण बाकीचं मग क्रीममध्ये वगैरे ॲडजस्ट झालं। अर्धा किलोचा केक मी 1 किलोच्या बेसवरती बनवला कारण हा 7 नंबर आपल्याला करायचा होता म्हणून। आणि फिनिशिंग मात्र छान केली आहे आणि केक तर बनवून मी फ्रीजमध्ये ठेवला आणि नंतर मग ती घ्यायला आली होती। फिनिशिंग झाल्याच्यानंतर मी झिगझॅगचं स्क्रेपरने स्क्रेपसुद्धा करून घेतला आहे केक। आणि हां, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कट वगैरे केला त्यांनी केक आणि मला कॉल आला, काय ताई असा कुठे केक करतात का? तुम्हाला सांगू मी इतकी घाबरले ॲक्च्युली। तिचा कॉल आल्याच्यानंतरच मी बघितला, म्हटलं कदाचित हिला केक आवडला नाही की काय, वाटतंच ना आपल्याला जेव्हा कॉल म्हणजे मी स्क्रीनवर पाहिलं नाव तिचं। तर काय ताई असं कुठे केक करतात का? मी थोडंसं घाबरले ॲक्च्युली आधी, पण म्हटलं का काय झालं? तर बोलली इतका छान केक कुठे करतात का? किती छान केक करावं? आणि म्हटलं बापरे! मग जरा जीवात जीव आला। आणि बघा या पद्धतीच्या सगळ्या पायपिंग बॅग मी भरून घेतल्यात। असे केक करायला खूप वेळ जातो आणि जरा असं निवांत पाहिजे माझ्या मते। मी पिंक, ब्ल्यू, ग्रीन, येलो, रेड अशा पद्धतीचे क्रीम बनवल्या होत्या। तर पर्पलसुद्धा आहे बघा या पद्धतीची। आणि आपल्याला आता रेनबो थीम बनवायची आहे तिला आणि मुलीला ड्रेसही तिने त्याच थीममध्ये घातला आहे। जमलं तर मी तुम्हाला स्टिकर देईल शेवटी जाऊन। आणि बघा या पद्धतीने सगळीकडून व्हाईट रोझेट्स काढून घेतलेत। आता रेनबोच करायचा होता त्याच्यामुळे मग, आणि शिवाय जर एकाच नोझलने करायचं म्हटलं तर इतके सेम नोझल नाही आहेत माझ्याकडे आणि प्रत्येक नोझल मग प्रत्येक वेळी मला पायपिंग बॅग चेंज करणं हे ते खूप सारा प्रॉब्लेम झाला असता, म्हणून मी हे कलर्स एकदा करून घेतले आणि मग ही डिझाईन केली। आणि नंतर यावरती थोडं फॉन्डंटचं सुद्धा वर्क होतं, पुढे जाऊन तुम्ही बघालच। तर तिने मला एक पिक्चर पाठवला होता, म्हणे मला सेम टू सेम असाच केक द्या ताई करून। म्हटलं ठीक आहे, काय काय लिहायचं तेही तिने सांगितलं होतं मला। आता ब्ल्यू कलर, पिंक कलर, पर्पल कलर, येल्लो कलर ह्या सगळ्या कलर्सने मी या पद्धतीचे रोजेट्स किंवा स्टार्स किंवा मोदक नोझलने मोदक आणि त्याच नोझल्सने मी बॉर्डरसुद्धा तयार करून घेणार आहे। तर छान झाला होता केक आणि
अगदी सुंदर झालेला आहे. तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल आणि कसा झाला आहे केक हे कमेंट करून नक्की सांगा मला खरं तर. तर या पद्धतीचा केक झाला आणि तिचा फीडबॅकही खूप छान आला आणि कॉल करून अक्षरशः तिने मला सांगितलं की ताई खूपच छान केक झाला, आम्हाला खूप आवडला. म्हटलं थँक्यू. आणि कस्टमरचा फीडबॅक चांगला आला तरच आपल्याला बरं वाटतं, बाकी आपल्याला काय पाहिजे हो की नाही. तर असो या पद्धतीने येलो कलरचे सुद्धा मी इथे स्टार्स ठेवून दिलेत आणि अशा पद्धतीचा केक जसा तिला हवा होता तसा मी दिला. आणि लवकरच तिला अन्नप्राशनचा सुद्धा केक हवा आहे, तर त्याच नोझल घेऊन मी वेगवेगळ्या कलरची बॉर्डरसुद्धा तयार केली आहे आणि केक बघाल तर खूप सुंदर असा आपला रेडी झालेला आहे. आणि आता मी थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊन थोडं फॉन्डंटचं वर्क आहे ते करून घेते आणि मग फॉन्डंटचं वर्क मी लगेचच अरेंज केलं होतं, कारण माझ्याकडे वेळच नव्हता त्याला सेट वगैरे होऊन द्यायला. मला पुन्हा मंदिरात आरतीला वगैरे जायचं होतं स्वामींच्या, आमच्याकडे शुक्रवारी स्वामींची आरती असते त्याच्यामुळे. तर बघा या पद्धतीने रेनबोचा केक रेडी झाला आहे आणि हात बघू शकता. जेव्हा रेनबो केक आपण करतो तेव्हा आपल्या हातावरती सुद्धा रेनबो तयार होतो, हे मात्र काही खोटं नाही आहे. तर बघा कसे हात झालेत, मुद्दामूनच मी तुम्हाला दाखवले. अगदी धुवून काढले तरीसुद्धा तो कलर लगेच तर नाही निघत. तर बघा म्हटलं आता मला घाई पण होती, इतका वेळही नव्हता धुवायला, पण म्हटलं तुमच्याशी शेअर करावं. तर हे फॉन्डंटचं वर्क मी तयार केलं. 7 कलर्स ऑफ रेनबो असं मी लिहिलेलं आहे या स्ट्रीपवरती आणि त्यानंतर मग काही स्टार्स बनवलेत. तर 7 मंथ्स ऑफ ध्रुवी असं त्यावरती लिहिलेलं आहे. तर बघा या पद्धतीचे 7 मंथ्स ऑफ ध्रुवी असं मी ह्या स्टार्सवरती लिहिलं होतं. आणि अशाच रिलेटेड तिने एक पिक्चर मला शेअर केलं होतं. म्हटलं ठीक आहे काळजी करू नको, तुला काय पाहिजे हे मला समजले आणि मी देते व्यवस्थित. आणि बघा छान असं लिहून घेतलं आणि ही लिहायची शाई जी आहे ती एडिबल आहे. पूर्ण टोटल केक एडिबल आहे. पाहिलं तर या केकचे 400 रुपये चार्ज करायला पाहिजे होते, पण मला त्यांनी 400 रुपये नाही दिले, थोडे कमी दिलेत पैसे. पण ओके, तुम्ही नक्की याचे 400 रुपये, फॉन्डंटचे 100 रुपये आणि केकचे 300 रुपये असे तुम्ही चार्ज करू शकता. आणि काही बटरफ्लायसुद्धा मी ठेवले होते. सगळा टोटली 100% केक इडिबल आहे. कुठेही बटरफ्लाय ठेवल्यामुळे फॉन्डंटचे आहेत त्याच्यामुळे त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. तर खूप छान असा केक झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला हा केक कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि केक कसा झाला आहे जर आवडला तर नक्की सांगा. आणि तुम्ही कधी रेनबो थीमचा बनवला आहे का? शक्यतो आपण राऊंड शेपचा बनवलेला आहे, मी सुद्धा आहे, पण मी 7 नंबरचा फर्स्ट टाईम किंवा असा कसा म्हणतो इडिबल केक किंवा कस्टमाइज केक फर्स्ट टाईम बनवलेला आहे.